नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण यापूर्वी दशा कोणत्या प्रकारच्या आहेत असा अभ्यास केलेला आहे. आता या दशामध्ये ज्या एकूण 42 प्रकारच्या दशा अनेक पुस्तकातून दिलेल्या आहेत, त्या दशांमध्ये आपल्याला फार इंटरेस्ट नाही. पण ज्योतिषांच्यामध्ये प्रचलित दशा आहेत, त्या 3 दशांचा अभ्यास केला जातो. आपण कालनिर्णय या प्रकारात बघितलेला आहे की कालनिर्णय कसा घ्यायचा, म्हणजे विचारलेला प्रश्न जो असेल त्याचं उत्तर शुभ की अशुभ, होय किंवा नाही, योग्य किंवा अयोग्य, किंवा या दिवशी होईल का, यावर्षी होईल का नाही, किंवा इतक्या वर्षानंतर होईल, असं देत असताना आपल्याला कालनिर्णयाला तोंड द्यावं लागतं की कोणता कालनिर्णय मी ठरवू, महादशा कोणती ठरवू, म्हणजे विषोत्तरी महादशेच्या मार्गाने जाऊन उत्तर देऊ का अष्टोत्तरी महादशेचा वापर करून माझं उत्तर काढू. बऱ्याच वेळेला दोन्ही प्रकार कमी होतात. पण काही ज्योतिषी उत्तर भारतामध्ये या पद्धतीची दशा वापरतात, त्याला म्हणतात योगिनी महादशा. प्रत्यक्षामध्ये योगिनी हा शब्द योग या शब्दाशी संबंधित आहे आणि ह्याचे अनेक प्रकार तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे दिसतील, परंतु त्यांच्याशी दशेचा संबंध नाही. मग योगिनी नावाची दशा ही वेगळ्याच पद्धतीची दशा दिलेली आहे. मग आपण आत्तापर्यंत ज्या 2 दशांचा आपण अभ्यास केला त्यामध्ये अष्टोत्तरी महादशा आणि विश्वोत्तरी महादशामध्ये ज्या दशा होत्या त्या ग्रहांच्या होत्या. रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू ह्या 9 ग्रहांच्या दशा ह्या विषोत्तरी महादशेमध्ये होत्या. अष्टोत्तरी महादशेमध्ये यातला केतू कमी केला आणि उरलेले 8 ग्रह घेतले आणि त्या ग्रहांच्या दशा दिल्या. पण योगिनीमध्ये ग्रहांची नावं कुठं वापरलेली नाहीत. मग त्यांनी त्याला वेगवेगळी नावं वापरलेली आहेत. आता त्या नावांचा जो अभ्यास आहे तो आपण करत नाही का, आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही. पण ते जे शब्द आहेत हे सगळे संस्कृत शब्द आहेत, त्यांचा काहीतरी अर्थ असला पाहिजे. कदाचित ते त्या ग्रहांना सुद्धा लागू असला पाहिजे. ह्यांनी पण तोच प्रकार केलाय. म्हणजे काय, यांनी पण इथं 8च ग्रहांचा वापर केल्यासारखं वापरलाय, ग्रहांचा नाही पण नावं. मग योगिनी महादशामध्ये काय केलं जातं, त्यांनी 8 वेगवेगळ्या दशांची नावं दिली. बघूया आपण 8 दशा कोणत्या. पहिली आहे मंगला दशा, दुसरी आहे पिंगला महादशा. आता मंगला महादशा ही असते 1 वर्षाची. त्यानंतर पिंगला महादशा ही आहे 2 वर्षाची. धन्या नावाची महादशा आहे ती आहे 3 वर्षाची. भ्रामरी नावाची महादशा आहे ती आहे 4 वर्षाची. भद्रिका नावाची दशा आहे ती आहे 5 वर्षाची. उल्का नावाची दशा आहे ती आहे 6 वर्षाची. सिद्धा नावाची महादशा आहे 7 वर्षाची. आणि शेवटी संकटा नावाची महादशा आहे ती 8 वर्षाची आहे. म्हणजे जन्मलेल्या व्यक्तीला त्याची महादशा कोणती आहे ही जर बघायचं असेल तर यापूर्वीच्या दशेमध्ये तुमचं जन्म नक्षत्र कुठलं आहे हे बघावं लागत होतं. हिथं पण तेच लागतंय, त्याच्याशिवाय पान हलत नाही. म्हणजे नक्षत्राची गरज 3ही दशेमध्ये आहे. आता इथं बघूया आपण, ह्या 8 दशा दिल्यात, ह्या प्रत्येकाचे वर्ष तेवढी दशा, म्हणजे ह्यांची जर बेरीज केली आपण 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 तर ह्यांचं उत्तर येतं 36. पण व्यक्तीचं आयुष्य हे 36 वर्षापेक्षा जास्त आहे. म्हणल्यानंतर 36 वर्ष झाले की 37व्या वर्षी त्याला पुन्हा पहिली महादशा लागू होते. पुन्हा 36 दुने 72 आले. 72 वर्षापेक्षा तो जास्त जगला तर पुन्हा त्याला पहिली महादशा लागू होते. पुन्हा 36 म्हणजे 108 झाले. 36 + 36 72 + 36 108. आणि जर 36 + 36 108 झाल्यानंतर पुन्हा अजून 1 वर्ष वाढलं, 109व्या वर्षी हा जिवंत राहिला तर पुन्हा ही 36 वर्षाची जोडा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे मग 144 पर्यंत गेली. त्याच्या पुढं काय हा जगेल्याची शाश्वती नाही आम्हाला.
म्हणजे प्रत्येक वेळी जगायचा म्हणलं की त्याला तो पान जोडायचं असं जर असेल तर आपल्याला हे कमी पडेल. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा ही पहिली दशा आहे ती शुभ म्हणून सांगितलेली आहे. दुसऱ्या वर्षाची ही 2 वर्षाची पिंगल आहे ती अशुभ, म्हणजे एका आड एक केलेला आहे. धन्या ही 3 वर्षाची दशा आहे शुभ, पण भ्रामरी 4 वर्षाची दशा आहे ती अशुभ असते. भद्रिका 5 वर्षाची दशा शुभ आहे, उल्का 6 वर्षाची आहे ती अशुभ मानलेली आहे. त्यानंतर सिद्धा ही 7 वर्षाची दशा आहे ती शुभ मानलेली आहे आणि संकटा ही 8 वर्षाची दशा आहे ती अशुभ मानलेली आहे. मग शुभ असताना तुम्हाला त्याचे परिणाम चांगले, सकारात्मक, तुम्हाला योग्य निर्णय घेणारे किंवा ज्यामध्ये तुमचा फायदा होईल असे होतील. आणि जेव्हा ही दशा अशुभ आहे असं सांगतात तेव्हा तुम्हाला तिचे मिळणारे फळं ही अशुभ असतील. म्हणजे योग्य न फळ मिळता चुकीची फळं किंवा मिळणारच नाहीत या स्वरूपाची तुमची मानसिकता तयार केली गेलेली आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची मानसिकता, मी जर तुम्हाला इथून पुढे सांगितलं की इथून पुढे जेवढ्या म्हणून परीक्षा शासनाच्या होतील त्या सगळ्या परीक्षेला पैसे भरा, नंबर लावा, सगळं करा आणि परीक्षेच्या अगोदर 2 दिवस पेपर फुटला पण परीक्षा कॅन्सल, असं जर पुढे 2-5 वर्ष होण्याचं भविष्य मी तुम्हाला सांगितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ही परिस्थिती फार वेगळी नाही. फक्त त्यातनं पैसे काढणे आणि परीक्षा कॅन्सल करणे आणि पैसे मिळवणे हा जर हेतू असेल तर हा हेतू काही चांगला वाटणार नाही. कोण फोडतं हे शेवट सापडत नाही, पैसे कोण खातं हे सापडत नाही. असं जर झालं तर या पद्धतीचं आपण, ही दशा आहे आपली सगळी. आपल्या आयुष्याच्या अभ्यासाच्या पुढं आपण एखादी गोष्ट मला मिळेल म्हणून आपण केलेल्या सगळ्या कर्माची दशा झालेली आहे असं जर मी विधान केलं तर ह्या दशेला काय शब्द येईल बघा. मग अशा स्वरूपाची ही दशा असते. आता ही सुद्धा काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ही दशा काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला नक्षत्रांचाच आधार घ्यावा लागेल. मग आता बघा, नक्षत्रांचा आधार घ्यावा लागेल म्हणजे महादशांचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा विषोत्तरी महादशेमध्ये तुम्हाला कृतिका नक्षत्रापासून सुरुवात केली, 3 नंबरचं नक्षत्र. अष्टोत्तरी महादशेमध्ये अभ्यास करताना 5 नंबरचं नक्षत्र आर्द्रापासून सुरुवात झाली. पण इथं तसं नाही आहे. इथं 1 पासून 27 पर्यंत 27 नक्षत्रांना नावं आहेत. इथं जे मधलं नक्षत्र अभिजित त्याचा अभ्यास नाही किंवा ते धरायचं नाही आहे. जी नक्षत्र रोज वापरतो, जी नक्षत्र पंचांगात आहे तीच. 1 नंबरपासून तुमच्या जन्म नक्षत्राचा जो क्रमांक येईल तो निवडा. तुमचं जन्म नक्षत्र कुठलं आहे, जन्माला आलेल्या व्यक्तीचं नक्षत्र कोणतं होतं असा आम्ही विचार केला. समजा असं म्हणा की ते मघा नक्षत्र आहे सिंह राशीतलं. सिंह राशीमध्ये 3 नक्षत्र येतात, मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी. त्यातलं समजा हे मघा नक्षत्र आहे तर त्याचा नंबर आहे 10. ते मोजून बघायचे पहिल्यापासून. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेष आणि मघा हे 10 नंबरचं येतं. मग हा 10 नंबरचं नक्षत्र आहे. मग सांगितलंय काय, अश्विनी 1 पासून तुमच्या नक्षत्राचा जो क्रमांक येईल त्यात 3 मिळवा. मग त्यात मी 3 मिळवले म्हणजे 10 मघा नक्षत्राचा नंबर अधिक मिळवलेले 3 झाले 13. हे सोपं आहे. आता ह्या 13 म्हटल्यानंतर त्याला 8 ने भागा म्हणतात. मग का तर ह्या दशा 8 आहेत. ह्या दशा 8 आहेत. बघा तुम्ही, विषोत्तरी महादशेमध्ये आपण 120 न भागलं होतं, अष्टोत्तरी महादशेमध्ये 108 न भागलं होतं. इथं ह्या 8 आहेत त्यामुळे ह्याला 8 न भागायचं. साधं सोपं गणित, काही विचित्र नाही आहे. ह्याला 8 न भागलं, मघा नक्षत्राचा नंबर 10, त्यात 3 मिळवा 13 आले. ह्या 13ला मी 8 न भागलं, 8 1 8, 13 वजा 8 उरले 5, बाकी उरली 5. बाकी जर 5 उरली असेल तर इथं आपण ही बाकी बघायची आहे बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 यात बाकी कुठली आहे 5. ही 5 नंबर म्हणजे ही बाकी आहे 5 वर्षामध्ये. ही बाकी जर 5 उरलेली असेल तर त्याला आत्ता पहिल्यांदा भद्रिका नावाचं काय आहे महादशा चालू आहे आणि ती शुभ आहे. मग त्याला भद्रिका नावाची महादशा चालू आहे आणि ती शुभ आहे. मग ती 5 वर्षे संपल्यानंतर त्याला 6 वर्षाची उल्का नावाची महादशा लागू होईल, ती अशुभ असेल. त्यानंतर
त्याला 7 वर्ष सिद्धा नावाची महादशा असेल ती शुभ असेल. त्यानंतर संकटा नावाची महादशा 8 वर्षे येईल ती त्याला शुभ असेल. ह्यानंतर त्याला 1 वर्ष मंगला नावाची महादशा मिळेल ती शुभ असेल. त्यानंतर पुढे पिंगला नावाची 2 वर्ष महादशा असेल ती अशुभ असेल. ती संपल्यानंतर पुढे त्याला 3 वर्ष धन्या नावाची महादशा मिळेल ती शुभ असेल. आणि त्यात सर्वात शेवटी भ्रामरी नावाची 4 वर्ष महादशा असेल ती अशुभ असेल. ती संपल्यानंतर याच्या आयुष्यात त्याचे वर्ष 36 पूर्ण झाले की त्याला पुन्हा 6 नंबरची उल्का नावाची महादशा सुरू होईल आणि मग 36 अधिक 6 42 पर्यंत ती राहील. याप्रमाणे तो क्रम तयार असतो. कॉम्प्युटर प्रिंट जर काढली तर तुम्ही हे 36 अधिक 6 42 अधिक 7 49 अधिक 8 57 याप्रमाणे त्याच्या आयुष्याचा आंकडा दिलेला तुम्हाला आणि ती दशा दिलेली तुम्हाला दिसेल. आणि त्याप्रमाणे आपण त्या वर्षी त्याचं आयुष्य किती आहे आत्ता किंवा आत्ता आयुष्याची कुठलं वर्ष चालू आहे त्याप्रमाणे त्याला उत्तर देत राहतो. याप्रमाणे ही दशा कॅल्क्युलेट केली जाते. ह्या दशा फार जरी वापरल्या नसल्या तरी सुद्धा ह्या दशा बाजारात चालतात. बऱ्याचशा कम्युनिटीमध्ये, बऱ्याचशा जातीमध्ये, बऱ्याचशा धर्मामध्ये ह्या दशा वापरल्या गेलेल्या आहेत म्हणून त्या कॉम्प्युटरमध्ये आलेल्या आहेत. आणि त्या दशांची नावं असणार त्यानुसार त्यांनी त्याला सांगितलेलं आहे तुला ही दशा. आपण तसं विचारत नाही तुला धन्या नावाची दशा 3 वर्ष शुभ आहे, ओके. तुला भ्रामरी नावाची 4 वर्ष अशुभ आहे, होय, बरं, ओके. कधी आपण विचारत नाही की भ्रामरी काय, भ्रामरी म्हणजे काय आहे, त्यामध्ये मला काय त्रास होणार आहे, नाही तुला त्रास होणार आहे असं म्हणलं की आपण हो म्हणतो. का? बाबा वाक्य प्रमाणम. आपल्याला असं शिकवलं गेल्यामुळे आपण कधीही कुणाला प्रश्न विचारत नाही. त्यामुळे सांगितलंय तेवढं ऐकायचं म्हणलं की आपण त्या गोष्टी पुढे जातो घेऊन. ह्या प्रकारामध्ये तुम्हाला फक्त एकच फायदा आहे, तो म्हणजे कुठला? कुठल्या एका राशीचा जप दिला जात नाही, कुठल्या एका राशीची अंगठी घालायला सांगितली जात नाही, कुठल्याही एका राशीचा तुम्ही विचार करून तो ग्रह तुम्हाला अनिष्ट आहे म्हणून त्याचं कुठलं तरी व्रत करा असं सांगितलं जात नाही. त्यामुळे या राशीमध्ये तो प्रकार नाही. या राशीमध्ये तुम्हाला फक्त काय सांगितलं जाईल, तुमचा राशी स्वामी कुठला आहे. आता ही मघा नक्षत्र म्हणजे सिंह रास, रवीची रास. मग रवीचा त्रास तुम्हाला आहे तर तुम्हाला रवीची अंगठी काय असेल ती घाला किंवा रवी ह्या ग्रहाचा जप करा किंवा काय तप करा हे सगळं सांगितलं जाईल. यापेक्षा वेगळा ह्याच्यामध्ये हिशोब नाही. आपल्याला बघितले आपण तिन्ही प्रकारच्या दशा आहेत. या प्रकारची ही दशा आहे. अशा ह्या तिन्ही दशांचा अभ्यास केल्यानंतर ज्योतिषा लक्षात येईल की आपल्याला कोणत्या पद्धतीनं जायचं आहे आणि कोणती दशा आपल्यासाठी उपयुक्त आहे. तिन्हीच्या तिन्ही दशा जरी चांगल्या असल्या तरी सुद्धा जास्तीत जास्त वापर आपण करतो त्या म्हणजे विश्वोत्तरी महादशेचा. प्रयत्न करा ह्या गोष्टी समजून घ्या. का? तर आपल्याला ह्या समजणं गरजेचं आहे. ज्योतिषामधला सगळा भाग जो आहे तो समजून घेण्यासारखा आहे. यापेक्षा जर अजून काही त्याबरोबर माहिती असेल पाहिजे तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आमचा नंबर आहे 99 218 10 380 संपर्क साधा. आणि तुम्हाला काय माहिती नवीन पाहिजे असेल किंवा याबद्दल काही सल्ला हवा असेल तर आपण आम्हाला विचारू शकता. आपण अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूया.